Student, today we start with the characteristic of genetic code. But in last lecture we have seen that a central dogma of protein synthesis is that DNA by the process of transcription forms the mRNA, and this process takes place in nucleus, and mRNA by the process of translation forms the protein, and this process takes place in cytoplasm. तर आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं की डी एन एपासून एम आर एन ए तयार होतो आणि ज्या प्रोसेस थ्रू होतो त्याला म्हणलं जातं ट्रान्स्क्रिप्शन, आणि सायटोप्लाझममध्ये हा एम आर एन ए आल्यानंतर त्याच्यापासून प्रोटीन तयार होतात. तर आपण हे अभ्यासलेलं आपण थोडंसं ते काय करणार आहोत, रिवाईज करणार आहोत. तर इथे मी डी एन एचे 2 स्टँड दाखवलेले आहेत. लोवर जो आहे तो टेम्पलेट स्टँड असं नाव दिलं आहे आणि जो वरचा आहे त्याला कोडिंग स्टँड असं नाव दिलेलं आहे. आपण अभ्यासलेलं आहे की जेव्हा आर एन ए पॉलिमरेज एन्झाईम अटॅच होतो तेव्हा हे दोन्ही स्टँड सेपरेट होतात आणि सेपरेट झाल्यानंतर एकाच ज्या स्टँडवर एम आर एन ए तयार होतो त्या स्टँडला आपण टेम्पलेट स्टँड असं म्हणतो. तर इथे तुमच्या लक्षात येईल की हा जो टेम्पलेट स्टँड आहे त्याच्यावर आपण जे काय कोड्स दाखवलेले आहेत नायट्रोजन बेसेस TAC दाखवलेलं आहे, त्यानंतर TTT या पद्धतीनं 3 नायट्रोजन बेस एकत्र आल्यानंतर एक कोडॉन तयार होतं. आणि जेव्हा एम आर एन ए तयार होतो तेव्हा न्यूक्लिओप्लाझममधून थायमिन त्याला अट्रॅक्ट करणारं ॲडेनिन पेअर फॉर्म करतं, ॲडेनिनबरोबर युरॅसिल पेअर करतं, सायटोसिनबरोबर ग्वानिन, आणि या पद्धतीनं एम आर एन एचं फॉर्मेशन होतं. तर थोडक्यात डी एन ए स्टँड त्याच्यावर एम आर एन एचं फॉर्मेशन होतं. ज्या स्टँडवर एम आर एन ए तयार होतो त्याला टेम्पलेट स्टँड असं म्हटलं जातं, आणि टेम्पलेट स्टँडवर एम आर एन ए तयार होतं. एम आर एन एची जी इन्फॉर्मेशन असते ती कोडिंग स्टँडसारखी असते. तर आपल्याला जेनेटिक कोड जो आहे तर त्याचे कॅरेक्टर्स आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि एक्झाममध्ये तुम्हाला हे कॅरेक्टर्स विचारले जातात. त्याचे 10 पॉईंट्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याच्यामधला फर्स्ट पॉईंट जो आहे तो आहे जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट कोड. तर इथे तुम्हाला डायग्रॅममध्ये लक्षात येईल इट इज अ सिक्वेन्स ऑफ 3 बेसेस. 3 बेस एकत्र आले, फॉर एक्झाम्पल AUG याला आपण काय म्हणतो कोड और कोडॉन. 3 नायट्रोजन बेस एकत्र आले की एक कोडॉन तयार होतो अँड विच स्पेसिफाईज द वन पर्टिक्युलर अमिनो ॲसिड. तर खाली मी त्या अमिनो ॲसिडचं नाव लिहिलेलं आहे मिथिओनाइन. किंवा दुसरा कोड बघा UUU, इट कोड्स फॉर द फिनिल अलानाइन. नेक्स्ट बघा UUA, इट कोड्स फॉर द लुसिन. तर याच्यावर आपण काय म्हणू शकतो, जेव्हा 3 नायट्रोजन बेसेस एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून काय तयार होतं, कोड किंवा कोडॉन तयार होतो. इथे तुमच्या लक्षात येईल की मी जी डायरेक्शन जी दाखवलेली आहे ती आहे 5' to 3' अशी आपण दाखवलेली आहे. सो नोट दॅट. सेकंड पॉईंट आहे हा त्याचा, जेनेटिक कोड हॅज अ डिस्टिंक्ट पोलॅरिटी. जेनेटिक कोड शोज डेफिनाइट पोलॅरिटी दॅट इज डायरेक्शन. त्याला एक स्पेसिफिक डायरेक्शन आहे. इट ऑलवेज रीड इन 5' to 3' डायरेक्शन. तर 5' to 3' डायरेक्शनमध्ये तो रन होतो अँड नॉट इन 3' to 5'. उलटा कधी तो रीड होत नाही, अदरवाईज मेसेज विल चेंज. जर उलट्या डायरेक्शनमध्ये हा असा जर रीड केला AAUUUG तर इन्फॉर्मेशन काय होणार आहे, पूर्णपणे चेंज होणार आहे. तर हे त्याचं स्पेसिफिक कॅरेक्टर आहे की हा जेनेटिक कोड नेहमी 5' to 3' डायरेक्शनमध्येच रीड केला जातो. तिसरं कॅरेक्टर बघा, जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. नॉन ओव्हरलॅपिंग म्हणजे काय बघा, कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग दॅट इच सिंगल बेस इज अ पार्ट ऑफ ओनली वन कोडॉन. फॉर एक्झाम्पल इथं AUG आहे तर ह्याच्यामध्ये हा जो गॉनिन आहे तो पहिल्या कोडॉनचा पार्ट आहे आणि हे कोडॉन कशाला कोड करतं, मिथिओनाइन नावाच्या अमिनो ॲसिडला कोड करतं. पण हा गॉनिन कधीही नेक्स्ट कोडॉनमध्ये जात नाही की जसं GUU असं होत नाही. इथं आपण या पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो. AUG हा नेक्स्ट कोडॉन GUU याच्याबरोबर कधीही कंबाईन होत नाही, कधीही ओव्हरलॅप होत नाही. दॅट इज each single base is a part of only one codon. Adjacent codon do not overlap.
पुढच्या कोडॉनबरोबर तो ओव्हरलॅप होत नाही. तर हे झालं याचं तिसरं कॅरेक्टर जेनेटिक कोडचं. पुढचं आपल्याला कॅरेक्टर पाहायचं आहे जेनेटिक कोड इज कॉमालेस. तर इथं मी MRNA लिहिलेलं आहे आणि MRNAवर इन्फॉर्मेशन जी आहे ती काय लिहिली AUG UUWA या पद्धतीने लिहिलेली आहे. तर AUG त्याच्या पुढे लगेच नेक्स्ट कोडॉन आहे, मध्ये गॅप किंवा स्पेस नसते किंवा पंक्च्युएशन मार्क नाही आहे. थोडक्यात जेनेटिक कोड इज कॉमालेस. फिफ्थ कॅरेक्टर बघायचं आहे जेनेटिक कोड हॅज डिजनरेसी. तर डिजनरेसी म्हणजे काय, तर आपल्याला इथं ह्या टेबलवरून जास्त छान एक्सप्लेन करता येईल. बघा हा जो टेबल आहे याच्यामध्ये तुम्हाला 20 अमिनो ॲसिड दिसतात आणि 20 अमिनो ॲसिडसाठी 64 कोडॉन्स दिसतात. आणि याच्यामध्ये लक्षात येईन बघा अ सिंगल अमिनो ॲसिड इज एन्कोडेड बाय अ सिंगल कोडॉन. तर इथं फॉर एक्झाम्पल हे अमिनो ॲसिड आहे मिथिओनाइन. इट इज कोडेड बाय द कोडॉन AUG. तर मिथिओनाइनसाठी एकच कोडॉन आहे. तर याला काय म्हणलं जातं जेनेटिक कोड हॅज अ डिजनरेसी. पण त्याच्या वर बघा की आयसोलुसिन आहे किंवा लुसिन आहे त्याच्यासाठी मात्र 4 कोडॉन्स आहेत. तर बट इन सम अमिनो ॲसिड आर एन्कोडेड बाय मोर दॅन 1 कोडॉन्स. तर ह्या याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की बरेचसे अमिनो ॲसिड आहे. व्हॅलिन त्याच्यासाठी 4 कोड आहेत, लुसिनसाठी 4 कोड आहेत किंवा सिस्टीनसाठी 2 कोड आहेत. तर ह्या टेबलवरून तुमच्या लक्षात येईल की एका अमिनो ॲसिडसाठी एकापेक्षा जास्त कोड आहेत, मात्र एक कोड जो आहे तो त्याच अमिनो ॲसिडला कोड करतो. GUU म्हणलं की व्हॅलिन, त्याच्यापेक्षा दुसरं कोणतं अमिनो ॲसिडला तो कोड करत नाही. यालाच म्हणलं तर जेनेटिक कोड हॅज अ डिजनरेसी. नेक्स्ट कॅरेक्टर 6 आहे जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. जेव्हा आपण AUG म्हणतो इट इज कॉल्ड ॲज अ इनिशिएशन कोडॉन ऑर द स्टार्ट कोडॉन and it acts as a start codon in all organisms, in prokaryotes, in animals and in plants. So this genetic code is universal. AUG it codes for the methionine, or CUU it codes for the leucine in all organism. So this code it is a universal. Genetic code is non-ambiguous. तर याच्यामध्ये कन्फ्युजन नाही आहे. स्पेसिफिक अमिनो ॲसिड इज एन्कोडेड बाय अ पर्टिक्युलर कोडॉन. जेव्हा आपण लुसिन म्हणतो, जेव्हा आपल्याला एखादं कोडॉन सांगितलं जातं CW, आपण त्याच्यावरून काय म्हणणार की इट कोड्स फॉर लुसिन, और CUG इट कोड्स फॉर लुसिन, CUA कोड्स फॉर द लुसिन, CUC कोड्स फॉर द लुसिन. तर याच्यामध्ये लक्षात येईल पहिले 2 जे आहेत नायट्रोजन बेसेस ते काय सारखे आहेत आणि तिसरं जे नायट्रोजन बेस आहे ते मात्र चेंज आहे. UCAG या पद्धतीनं ते चेंज झालेलं आहे. तर याच्यामध्ये कन्फ्युजन नाही आहे. हे कोडॉन दिले की आपण ओळखायचं की हे अमिनो ॲसिडला त्यानं काय केलेलं कोड केलेलं आहे. 8वं कॅरेक्टर बघा इनिशिएशन कोडॉन अँड टर्मिनेशन कोडॉन. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की इनिशिएशन कोडॉन हे नेहमी AUG असतं मिथिओनाइन सगळ्याच ऑर्गॅनिझममध्ये, आणि टर्मिनेशन कोडॉन जे आहेत त्यांना स्टॉप कोडॉन असं म्हणलं जातं. ते आहेत UAA, UAG आणि UGA. यांना स्टॉप कोडॉन्स असं म्हणलं जातं. तर टोटल हे जे 64 कोडॉन्स आहेत त्याच्यामध्ये हे जे 3 आहेत त्यांना स्टॉप कोडॉन्स म्हणलं जातं. कोणत्याही अमिनो ॲसिडला कोड करत नाहीत. आणि बाकी जे 61 कोडॉन्स आहेत त्यांना मात्र कोडिंग कोडॉन्स असं म्हणलं जातं. तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल हा जो स्टॉप कोडॉन आहे UAA, इथे आला रायबोसोम जेव्हा इथं पोचतो तेव्हा प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस काय होते स्टॉप होते. ह्याला अंबर असे म्हणलं जातं. UAG ऑकर म्हणलं जातं. UGA याला ओपल असं म्हणलं जातं. तर हे स्टॉप कोडॉन्स आहेत, कोणतंही अमिनो ॲसिड कोड करत नाही. आणि जेव्हा रायबोसोम इथं पोचतो तेव्हा प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस जी आहे ते काय होते स्टॉप होते. तर थोडक्यात प्रत्येक मेसेंजर RNAला इनिशिएशन कोडॉन आहे आणि तो इनिशिएशन कोडॉन कोण असतो AUG, आणि स्टॉप कोडॉन जो असतो तो कोणता असतो एकतर UAA असतो किंवा UAG असतो किंवा UGA असतो. ठीक आहे. त्यानंतर 9वं कॅरेक्टर बघायचं आहे की हे जे कोडॉन्स आहेत ते युनिव्हर्सल आहेत.
In all living organisms, specific codon specifies same amino acid. म्हणजे AUG सगळ्याच ऑर्गॅनिझममध्ये, प्लॅन्ट्समध्ये, ॲनिमल्समध्ये ते कशाला कोड करतं? मिथिओनाईनला. लास्ट कॅरेक्टर बघायचे कोडॉन अँड अँटीकोडॉन. सो कोडॉन इट इज अ पार्ट ऑफ DNA. तर तुम्हाला इथं डायग्राममध्ये लक्षात येईल की हा आपण DNA काढलेला आहे. त्याच्यामध्ये कोडॉन काय आहे? AUG. आणि आपला जो RNA आहे त्याच्यावर जे आहे इन्फॉर्मेशन त्याला आपण कोडॉन असं म्हणतो. आणि हा कोडॉन कोणाबरोबर कंबाईन होत असतो? TRNA. आणि TRNAचा हा जो लास्ट पार्ट आहे त्याला आपण अँटीकोडॉन असं म्हणतो. आणि हा अँटीकोडॉन काय करत असतो? कोडॉन पार्टबरोबर पेअरिंग फॉर्म करत असतो. आणि अँटीकोडॉनवर कोणत्या नायट्रोजन बेसिस असणार आहेत? UAC. तर थोडक्यात कोडॉन इट इज अ पार्ट ऑफ DNA. फॉर एक्झाम्पल AUG इज कोडॉन and it always represented as 5' AUG 3'. तर ह्याला 5' to 3' असा रन होतो. अँटीकोडॉन इट इज अ पार्ट ऑफ TRNA. अँटीकोडॉन हा TRNAचा पार्ट आहे अँड इट ऑलवेज रिप्रेझेंटेड ॲज अ UAC. तर या पद्धतीने जेनेटिक कोड जे आहेत त्याचे आपण 10 कॅरेक्टर्स अभ्यासलेले आहेत. शॉर्टमध्ये आपण रिवाईज करूया. फर्स्ट कॅरेक्टर आपण काय पाहिलं होतं? जेनेटिक कोड हा जो आहे तो कसा? ट्रिपलेट कोड आहेत. 3 नायट्रोजन बेसिस एकत्र आले की तयार होतो. सेकंड जेनेटिक कोड हॅज अ डिस्टिंक्ट पोलॅरिटी. तो नेहमी 5' to 3' रन रीड केला जातो. थर्ड जेनेटिक कोड इज अ नॉन ओव्हरलॅपिंग. तो कधीही ओव्हरलॅप होत नाही. फिफ्थ जेनेटिक कोड इज अ कॉमालेस. इट इज अ कंटिन्युअसली रिटर्न. देर इज अ नो गॅप बिटवीन देम. Genetic code has a degeneracy. Degeneracy, that means the some amino acids are encoded by more than one codons. Genetic code is universal. AUG always codes for methionine, phenyl. Triple U always codes for the phenylalanine. So it is a universal. Genetic code is a non-ambiguous. तर ही जी कोड आहे तो सगळ्या ॲनिमल्समध्ये सेम आहे. त्याच्यामध्ये कोणतंही कन्फ्युजन नाही आहे. Genetic code shows the initiation codon and the termination codon, and these codes are universal. And codons, they are present on DNA, and anticodons, they are present on the tRNA molecules.